फायनलचा मानाचा गुलाल घेतलाय. त्यांची जोडी आज फायनलला पात्र झालेली आहे. आणि विशेष म्हणजे आज ताई पंचम हिंद केसरी झाले, तो एक वेगळा असा आनंद आहे. नाही, मी ज्या वेळेला 1 नंबर गाडी करेल तेव्हाच हिंद केसरीचा किताब लावेन. माझा राजा झालाय पंचम हिंद केसरी म्हणू शकताय. राजाला पुसेगावचा, पेडगावचा, माळशिरसचा गुलाल होता, पण आम्हाला कोरेगावचा गुलाल नव्हता. माझ्या अर्जुनला पण गेल्या वर्षी कोरेगावचा गुलाल नव्हता, पण आज मी आनंद आहे की आम्हाला कमीत कमी गुलाल तर लागलाय आता. हो. ही तर शब्दात सांगण्यासारखंच नाही. 82 वर्षाची परंपरा. मला वाटतं पुसेगाव नंतर कोरेगावचंच नाव निघत असेल, आणि तिथं आज एवढ्या टफ सेमीत आपला बैल मालकांना गुलाल देतोय. आप्पा आमच्यासाठी गुलालासाठी धडपड करतात. त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. हे बघताय तुम्ही, राजावर प्रेम करणारी लोक किती आहेत. तुमचे एक निष्ठ जॉकी म्हणजे आप्पा, कायम तुमच्या यशामध्ये त्यांचं वाटा असतं. त्या आप्पामुळेच आहे. मी माझ्या नंदी आणि आप्पामुळे आहे. आप्पांनी गुलालाची सुरुवात करून दिली. सेमी संदर्भात काय सांग, सेमीची लढत सेमी सगळ्यात टफ सेमी होता. आम्हाला शेजारी आंब्याच्या बैल बांधलेले ते डॉक्टर होते, ते मला म्हणले तुम्हाला झालं तर फायनललाच पळायचं याचं. एवढा टफ सेमी होता. आप्पांना भरोसा होता. दादा सपोर्ट सिस्टम नेहमी असतात. मी म्हणलं दादा धुक करते, याला काय असते, पैलवाना मोठ्या पैलवाना संघच कुस्ती खेळायची असते, बारक्यात खेळून त्याला काय दंड थपटायचं इथं. त्यामुळे चांगला सेमी होता. छान वाटलं. दादा एवढे आनंदित पहिल्यांदाच मी पाहिले. भयंकर ऍक्च्युली खरं आनंद हो का, ही बघा सगळी कळतंय जनता ही संघ आहे, त्यामुळे किती मोठा आनंद असेल. दादाने मला लांब हाक मारली, यार माझा बैल पंचम हिंद केसरी. बरोबरच आहे. एवढा आनंद तो वाईट क्षणात. मी कालच दादांना म्हणलं, अजून मला तर कोरेगावचा गुलाल नाही, तर दादा म्हणले माझ्या नंद्याने 1 नंबर केलाय, तुमच्या नंद्याने केलाय, पण अजून आपल्या राजाला लागला नाही. म्हणलं माझी आतुरता तर ह्याचीच होती गुलालाची. गुलाल घेतोय सोबत जीवा, पण रोज दादांची स्टेटस बघतोय, रोज 1 नंबर केला. दादाची दावण पॉवरफुल आहे. दादाच्या दावणीला गेलाय तेव्हापासून जीवन नंबर मध्येच पळतोय. बरं. आता 3 फेऱ्यामध्ये जीवा आणि आम्हाला राजा ही तुमची घरची जोडी केव्हा पाहिजे? लवकरच पळेल घरची गाडी. दादा नियोजन करतील कमी पल्ला बघून घरची गाडी हाणायची. मागच्या 2 दिवसातच माझं दादाचं बोलणं झालंय की दादा घरची गाडी कमी हाणूया. पल्ल्याचे का बाबा? जीवाला थोडं कमी पल्ला, म्हणजे आता हे डोक्यानं खेळायचंय. मित्रांनो, महिला असून सुद्धा बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक छोटी ना छोटी गोष्ट सुद्धा ताईंच्या लक्षात येते, म्हणजे पल्ला. म्हणजे ताई परफेक्ट झालाय तुम्ही आता यामध्ये बैलगाडा मालकी. 99% म्हणू शकताय. का आम्हाला पर्व दुसरं कधी बाहेर? नक्कीच नक्कीच बघाय म्हणतात. मी साईडची कन्व्हिन्स करणार. नक्कीच परवा दुसरा बघाय. हो, हा प्रश्न विचारून कायम मला चालला नाही ऐका ना, बैलगाडी क्षेत्रानं आपल्याला भरभरून दिलंय, त्यामुळे फुल नाही फुलाची पाकळी आपल्याला बी काहीतरी या क्षेत्राचं देणं आहे, किंवा हे क्षेत्र अजून उंचावर न्यायचं आहे. त्यामुळे थोडं मी शेटजींना गोड बोलून कन्व्हिन्स करीन, परवा दुसरं होईल. त्याची सवय आहे, माणसात मागितली की नाही म्हणता बरं, तुमच्या इच्छेने घ्या किंवा नका घेऊ. नाही नाही, बघा प्रयत्न आहेत, परवा दुसरं घेऊ. ताई, कोरेगावच्या मानाचा हिंद केसरीचा गुलाल पटवायची प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा होती. सकाळी ज्यावेळेस तुम्ही आलेल त्यावेळेस काय चाललेलं मनामध्ये? नाही, आणि मला सचिन विषय काय सांगता? काय सचिन ऍक्च्युली माझी आवडती जोडी आहे, चिलीपिली. मी यांना शब्द दिलाय चिलीपिल्यांचा. मला काल कोणी तर विचारलं ताई हिंट द्या, राजा कुणावर पळणार आहे, तर मी म्हणलं होतं चिल्यापिल्यातलं एक पिल्लू पळणार आहे. लय लोकांनी गेस केलेलं होतं, पण नाही, सचिन गाडी दोन्ही नंदी चांगली पडली म्हणून आज आम्ही गुलालाला पात्र आहे, आणि आपण चांगली हिंडली म्हणून. ऍक्च्युली हे सगळं श्रेय सचिन, राजा आणि आप्पा आहे, ते त्रिकुटला हे जे श्रेय आहे. दादांनी तुम्ही दादा काय आनंद आहे, एक वेगळा आनंद मग चेहऱ्यावरती दिसतो तुमच्या. दादा, तुम्ही येताना रस्त्यावर जी ऍक्शन केली ना, खरंच मनाला भावलं. काय ते कॅमेऱ्यात काय झालं हो सगळं झालं. ते आता लय वाईट वाटलं. काय कसं सांगाल? आहे? किती आनंद कसा होता? तो आनंद म्हणजे साधारणतः 14-15 वर्षापूर्वी माझ्या घरात नंदी आहे, आता नंद्या नावाचा बैल आहे, ज्या बैलानं माझी सुरुवात केली या शर्यत क्षेत्रात. तो बैल ह्या मैदानात कोरेगावच्या 1 नंबर करून गौतम काकडेंचा छोटा लक्ष आणि आपला नंद्या त्यावेळी आदत वयात असताना 1 नंबर करून इथला कोरेगाव हिंद केसरीचा गुलाल माझ्या दावणीला आहे, आणि आज ती परंपरा राजा पुढे चालवणार. शिव आनंद मोठा होता, आणि तीच सेमीला गाडी फायनलला गेल्यावर एक वेगळाच आनंद मनात निर्माण झाला, म्हणून तो व्यक्त केला मी तुमच्या पुढे. तुम्ही जे फोनवरती केलं आणि तो आनंद खरं तर सर्वसामान्य बैलगाडी मालकाच्या चेहऱ्यावर आनंद पाहून हो, हा संघर्षच सगळा गुलालासाठी आहे, गुलालासाठी. महत्वाचा. राजांना कधी नाराज पण मला एक दादा विचारायचंय, ह्या मैदानानं सगळं बैलगाडी शर्यत क्षेत्र ढवळून काढलं का? मागच्या 2 महिने नुसते मरगड आले, चाललं होतं. नाही, कसं होतंय, आता हे यात्रेचा सीझन थोडक्यात, ह्यो मार्च एप्रिल
ही महिना, त्यामुळे मैदान एका दिवशी 4-4, 5-5 असतात, सगळी विभागून पळतात. त्यामुळे मर्ग आल्यासारखं थोडं कमी गट, 2-2 गाड्यानं गट पळणं, ह्या सगळ्या गोष्टी असं रटाळ चालू होतं. आणि एक हिंद केसरी मैदान, सगळे बैल टॉपचे 2 नंबरचे सगळे एकत्र येऊन पळाले आणि त्यातनं गाडी गुलालात राहणं हा फार मोठा आनंद आहे. आप्पा पण आहेत. आप्पा काय ठरार होता सेमीचा आणि काय कसा अनुभव आला? ताई आज आमचंच काम करतात, माईक करतात. ताईंना पण माहिती आहे, सगळी माझी माणसं आहेत. माईक शिवाय YouTube, माईक शिवाय मुलाखतीला शोभा नाही का हो नाही ताई? बरोबरच आहे. आवाज क्लिअर आला पाहिजे. काय ठरार होता सेमी फायनल? शेमीचा काय आता आज म्हणजे अख्ख्या इथल्या महाराष्ट्रातल्या टॉपच्या गाड्या म्हणलं तरी चालेल. शेमीला होत्या ना, गाडी आपली पळली होती चांगली, गट पळला तेव्हाच मी सांगितलं होतं 99% गुलाली 100% म्हणजे 99% गुलाल आपल्याला पात्र आहे, काय विषय नाही. कोणी जर लागली गाडी एवढा कॉन्फिडन्स तुम्ही आता ताईंना आधी सांगितलं. शो सांगितलं होतं गट पळल्या परत नाही आता तुम्ही बी हिंद केसरी झाला. नाही झालो की नाही 2 वेळा राजामुळे 2 वेळा झालो. कोरेगाव नव्हतो आणि मेन मुद्दा पुशेगाव नव्हतो. पुशेगावला बी घरच्या गाडीवर राजा अर्जुनवर झालो आणि आज आता कोरेगावचं स्वप्न राहिलेलं ते पण राजाने केलं पुरं आपलं. सचिननं कशी साथ दिली? सचिन चांगला पळाला बरं, चांगलं चालतंय तुमचं. नाही, गाडीची 1 नंबर पळली. शेडजींचे पण 1-2 शब्द घे. शेडजी काय मोठा विजय. नाही, मला वाटतं शेटजींना विचार चाललाय, मॅडम प्रश्न करतात का काय? नाही. ह्या लोकांचा आनंद बघितला की यांच्या आनंदात आपला आनंद आहे. आपल्याला काही त्यातलं जास्त आपण डीप मध्ये जात नाही. पण काय छान वाटतं, एवढ्या मोठ्या मैदानात एवढी सगळी लोक आहेत, महाराष्ट्रभरातून लोक या ठिकाणी आलेत आणि सगळ्या बैलगाडी शर्यत क्षेत्रात आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या मैदानाकडे लागले, काय सांगा? नाही, ऍक्च्युली कसं हिंद केसरीचं कुठलंही मैदान असू द्या, ते बैलगाडी मालकांना पर्वणीच आहे एक प्रकारची, आणि ती बरेच दिवस तयारी करत असतात. त्यांची सुद्धा बरेच दिवसापासून तयारी झालेली ती. मी तिला परवा सहज विचारला की काशीगावचा आपलं कोरेगावच्या मैदानाचा पायरा झालाय का, तर हो झालाय म्हटले. तर म्हटलं कुठं चिल्ले बरोबर, म्हटलं ठीक आहे मग असू दे. मी ते पुढलं विचारलंच नाही तिला. तुम्ही गेस केलेलं का? नाही, मी त्यात काय टेन्शन घेतलं. चिल्ला हा दोन्ही पैकी नाही, गेस नाही केलं. मी लक्षावर समजून बसलो होतो. माझ्या पण लक्षात नव्हतं एवढं चिले पिल्यात आहे का असू देत. मी म्हटलं काय जास्त मी डीप मध्ये गेलो नाही. पण आजचा आनंद ऍक्च्युली ह्या लोकांची मेहनत आहे का, तर आहे. आमच्या सुद्धा काय आम्ही संघ असतोय बरोबर, पण ह्यांची मेहनत आहे, ती मेहनत फळास आली एवढंच म्हणता येईल. ताई पैऱ्याचं नियोजन कुणी केलेलं म्हणजे ऍक्च्युली ही पैरा बल्लाळ डॉक्टरांनी दादानी केलेली. बल्लाळ डॉक्टरला ह्या पैऱ्याचं सगळं श्रेय जाते. डॉक्टरांविषयी काय सांगाल? बल्लाळ डॉक्टरांविषयी ऍक्च्युली मला बल्लाळ डॉक्टरांची भेट घ्यायची आहे. मी अजून त्यांना बघितलं नाही. दादांना मी म्हटलं दादा बल्लाळ डॉक्टर आल्या मला भेट घालून द्या, तर दादा म्हणतात मीच अजून त्यांना बघितलं नाही. माझी आणि त्यांची भेट सुद्धा शर्यत क्षेत्रात आल्यापासून 4 वर्षानंतर त्या दिवशी पुसेगावला झाली. होय काय, मला भेट घ्यायची. सगळं कॉन्टॅक्ट फोनवरच झालंय. होय. त्याच्या अगोदर सुद्धा मी 1-2 वेळा फोन केला होता पैऱ्यासाठी, त्यांनी पण आम्हाने केला होता, पण योगायोग आला नव्हता. मग मागच्या वेळी मी फोन केला तर डॉक्टर मला म्हणले दादा आपली ही जोडी मोठ्या मैदानातच आपण पळवायची आणि मी स्वतः आवर्जून तुम्हाला फोन करतो. आणि 15 दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला, दादा आपल्याला कोरेगावसाठी पळायचं आहे. तर मी एका शब्दात सांगितलं, ताईंच्या फक्त कानावर घालतो, आपण पळायचं आहे का, तर 100% पळायचं आहे. आणि परत ताईसनी फोन करून लगेच सांगितलं की ताई असा पायरा मी केलाय, तुम्ही निश्चिंत राहा. पडद्या मागचे मास्टर माइंड का बल्लाळ डॉक्टर? हो येस 100%. 100%. आणि त्यांना जे टेक्निकल नॉलेज आहे क्षेत्राबाबत तुम्ही जसं म्हटलं फोनवरनं झालं, त्या नॉलेज बद्दल काय सांगाल? काय वाटतं? नाही, खूप मोठं नॉलेज आहे त्यांचं. कुठल्या बैलाबरोबर कुठल्या मैदानात कशी गाडी पळेल हे त्यांचं खूप मोठं नॉलेज आहे. उगाच त्यांच्या नॉलेज मुळे तरी ती आदत आसरा असून पुशेगाव सारख्या ठिकाणी एक एक नंबर नंबरचं करतात. हिंद केसरीचा मान मिळाला. त्या माग डॉक्टरांची बुद्धिमत्ता किती आहे हे विचार करा. तुमचं अभिनंदन आणि असंच मुकरा आणि कायम गुलाला तर असेच मोठमोठे हिंद केसरीचे गुलाल घेत राहा. पुन्हा भेटू फायनल झाल्यानंतर. थँक्यू. आशीर्वाद तुमच्यावरती असंच कायम राहील. हीच आशा करतो. धन्यवाद.